नमस्कार. कधी असा विचार मनात आलाय का की काही महान संतांची जयंती नाही तर प्रकट दिन साजरा होतो? जयंती नाही, प्रकट दिन, हे असं का बरं? चला, आज आपण स्वामी समर्थांच्या याच प्रकट दिनामागचं गूढ रहस्य उलगडून पाहूया. हा जो जयघोष आहे ना, हा स्वामी समर्थांना दिला जाणारा एक पारंपरिक सन्मान आहे. आणि ह्या एका जयघोषातूनच त्यांच्यावर असलेल्या लोकांच्या अथांग श्रद्धेची कल्पना येते, नाही का? पण गंमत म्हणजे याच श्रद्धेच्या अगदी केंद्रस्थानी एक मोठं गूढ दडलेलं आहे. तर मग चला थेट याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया की एका महान संताचा प्रकट दिन का असतो, वाढदिवस किंवा जयंती का नाही? नेमकं काय रहस्य आहे यामागे? बरं, कुठल्याही रहस्याचा छडा लावायचा असेल तर सुरुवात कुठून करायची? तर इतिहासात ज्या गोष्टींची नोंद आहे त्यापासून, म्हणजे जे आपल्याला नक्की माहिती आहे तिथून सुरुवात करूया. ओके, तर गोष्ट आहे 1856 सालची. स्वामी समर्थ नावाचे एक महान आध्यात्मिक गुरु अक्कलकोट या गावात दाखल झाले. आणि हीच ती वेळ आणि हेच ते ठिकाण होतं जिथून त्यांच्या महान कार्याची, त्यांच्या प्रसिद्धीची सुरुवात झाली. मग प्रश्न येतो की कोण होते हे स्वामी समर्थ? सोप्या शब्दांत सांगायचं तर अक्कलकोटचे एक महान संत. त्यांना दत्त परंपरेतला एक अवतार मानलं जातं. इतकंच नाही तर अनेक जण त्यांना खुद्द भगवान दत्तात्रेयांचाच अंश मानतात. आणि त्यांचा तो एक धीर देणारा संदेश, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा तर आजही लाखो लोकांना आधार देतो. ठीक आहे, तर इतिहासात काय घडलं हे आपण पाहिलं. आता या कथेच्या मूळ संकल्पनेकडे येऊया. हा जो शब्द आहे प्रकट दिन, याचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेऊया. प्रकट दिन म्हणजे अपिअरन्स डे किंवा मॅनिफेस्टेशन डे. लक्षात घ्या, हा त्यांच्या जन्माचा दिवस नाहीये. नाही, हा तो दिवस आहे ज्या दिवशी ते पहिल्यांदा लोकांसमोर आले, म्हणजे प्रकट झाले. आणि ही एक गोष्ट समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. आता इथे बघा, जयंती आणि प्रकट दिनातला फरक अगदी स्वच्छ दिसतोय. जयंती म्हणजे काय? तर शारीरिक जन्माची तारीख. आपल्याला आई-वडील कोण, मूळ गाव कोणतं, हे सगळं माहीत असतं. पण या उलट प्रकट दिन म्हणजे काय? तर सार्वजनिकरित्या प्रकट होण्याची तारीख. इथे मूळ, आई-वडील, वय यापैकी काहीच माहीत नसतं. त्यामुळे एक झाली ऐतिहासिक घटना आणि दुसरी झाली पूर्णपणे एक आध्यात्मिक घटना. चला, आता इतिहासाच्या पानांमध्ये ज्या गोष्टींची नोंद नाहीये त्याबद्दल बोलूया. कारण ह्याच रिकाम्या जागांमुळे प्रकट दिन ही संकल्पना तयार झालीय. आणि यामुळेच काही असे प्रश्न उभे राहतात ज्यांची उत्तरं आजही कोणाकडे नाहीत. वर्षानुवर्ष अभ्यासक आणि भक्त यावर विचार करतायत की स्वामी समर्थांचा जन्म नक्की झाला कुठे? त्यांचे आईवडील कोण होते? जेव्हा ते अक्कलकोटला आले तेव्हा त्यांचं खरं वय काय असेल? ते खरंच उत्तर भारतातून आले होते का? या कुठल्याच प्रश्नाचं ठोस, खात्रीशीर उत्तर आपल्याकडे नाही. बरं, जिथे इतिहास शांत होतो ना, तिथे श्रद्धा बोलायला लागते. चला, आता या सगळ्या प्रश्नांचं जे आध्यात्मिक उत्तर दिलं जातं ते पाहूया. आणि ती श्रद्धा काय आहे? तर एक प्रमुख मान्यता अशी आहे की स्वामी समर्थांचा जन्म झालेलाच नाही, तर ते पुन्हा प्रकट झाले आहेत. हो, रिइमर्ज्ड. आणि हीच एक संकल्पना त्या सगळ्या ऐतिहासिक प्रश्नांना एक आध्यात्मिक उत्तर देऊन जाते. आणि ही जी परंपरा आहे ती इथे अगदी सोप्या भाषेत मांडली आहे. म्हणजे बघा, असं मानलं जातं की पूर्वी होऊन गेलेले संत श्री नरसिंह सरस्वती हे खोल समाधी अवस्थेत गेले आणि लोकांच्या दृष्टीतून नाहीसे झाले. मग खूप मोठ्या काळानंतर एका दीर्घ आध्यात्मिक विश्रांतीनंतर तीच दैवी चेतना, तीच शक्ती पुन्हा एकदा प्रकट झाली. आणि हेच पुनःप्रकटीकरण म्हणजे स्वामी समर्थ. आणि हे गूढ फक्त त्यांच्या येण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर त्यांच्या महासमाधीनंतर, म्हणजे त्यांनी देह ठेवल्यानंतरही त्यांच्या अस्तित्वाचं गूढ कायम आहे. विचार करा, त्यांच्या महासमाधीला इतकी वर्ष झालीत, पण आजही असंख्य भक्त सांगतात की त्यांना स्वामींची उपस्थिती जाणवते. याचाच अर्थ त्यांचा प्रभाव आणि त्यांचं अस्तित्व हे वेळेच्या आणि काळाच्या पलीकडचं आहे. आणि हे अनुभव खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. कुणाला स्वप्नातून मार्गदर्शन मिळतं, कुणाला वाटतं की अरे, अगदी ऐन संकटाच्या वेळी कुठून तरी एक अदृश्य मदत मिळाली. अक्कलकोटच्या मंदिरात तर अनेकांना त्यांचा अस्तित्वाची एक ठाम भावना जाणवते. आणि हीच अनुभव त्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाला एका जिवंत, धगधगत्या श्रद्धेशी जोडून ठेवतात. मग हा प्रश्न उडतोच की हे सगळं फक्त एका अटूट श्रद्धेमुळे घडतं, की हे एक न दिसणारं आध्यात्मिक वास्तव आहे?
याचं उत्तर कदाचित प्रत्येकाच्या स्वतःच्या अनुभवावर आणि विश्वासावर अवलंबून आहे. चला, आता आपण या सगळ्याच्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या भागाकडे येऊया, की इतिहासात ही माहिती का उपलब्ध नाहीये? या रिकाम्या जागांमागे काही आध्यात्मिक उद्देश आहे का? आणि इथला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की स्वामी समर्थांच्या आयुष्यातली ही जी गूढता आहे ते सोडवण्यासाठी दिलेलं कोडं नाहीये. नाही, तर तो समजून घेण्यासाठी दिलेला एक धडा आहे. कदाचित ही जी अस्पष्टता आहे हाच खरा संदेश आहे. मग त्यांच्या आयुष्यातून आणि शिकवणीतून आपल्याला नेमका काय संदेश मिळतो? तर 3 महत्त्वाच्या गोष्टी. 1. अढळ श्रद्धा ठेवा. 2. स्वतःला सेवेसाठी वाहून घ्या. आणि 3. कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरं जा. मला वाटतं हीच त्यांच्या कथेची खरी शिकवण आहे. आणि शेवटी त्यांचं ते सर्वात शक्तिशाली, सर्वात प्रसिद्ध वाक्य, जे त्यांच्या संपूर्ण आध्यात्मिक शिकवणीचं सार आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर ते एक सार्वत्रिक, कालातीत आश्वासन आहे.